रस्त्यावरचं आंदोलन आणि चार भिंतीतलं आंदोलन ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आम्हाला असं दिसतं, आम्ही गगराणींशी बोललो, गगराणी असं म्हणले ती शाळा जर पडली तर त्याची जबाबदारी तू आणि चिन्मयी घेणार का? त्याच्यावर माझं त्यांना उत्तर आहे, म्हणजे त्यांनी जर डिसअपिअरिंग मेसेजेस ऑन केलं नसेल तर अजूनही त्यांच्या मेसेजवर, त्यांच्या फोनवर तो मेसेज असेल. मी त्यांना असं म्हटलं की जर ही शाळा पडली नाही आणि तिथल्या मुलांची लांब जाण्यामुळं आयुष्य उद्ध्वस्त झाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? त्याचं एक उत्तम वाक्य राज ठाकरेंनी मध्यंतरी वापरलं होतं की मुंबईतल्या रस्त्यांचं डान्सबारीकरण केलेलं आहे यांनी सुशोभीकरणाच्या नावाखाली. त्या सुशोभीकरणासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि शाळा बांधायला पैसा नाही, म्हणजे लाज नावाची जर काही गोष्ट असेल तर तुम्ही ती कोळून प्यायलेले आहात. मोरी रोडची शाळा 4 वर्ष तुम्ही बांधत नाही आणि मग आत्ता आम्ही महानगरपालिकेमधल्या डुंबरेबाईंच्या ऑफिसमध्ये न्यू माहीम स्कूल पाडल्यानंतर काय करायचं आहे याचा 10 मजल्याचा आराखडा, ब्लूप्रिंट त्यांच्याकडे पाहिली. शाळा पडलेली नाही. शाळा पाडली जाण्याच्या निर्णयाच्या अगोदर तुमच्याकडे ब्लूप्रिंट तयार असते. याचा अर्थ काय आहे की तुम्हाला खात्रीच आहे की कोणी काही तुमचं वाकडं करू शकणार नाही. नमस्कार. जवळपास 3-1 तास आपण सगळे लोक एकत्र बसलो आहोत. मुंबई शहरातल्या, ठाण्यातल्या, नाशिकमधल्या अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांचे प्रश्न आपण समजून घेतले आणि त्यामुळे आपल्याला जो प्रश्न एखाद दुसऱ्या शाळेचा वाटत होता तो जवळपास महाराष्ट्रव्यापी प्रश्न आहे. पण कदाचित एखाद्या व्यापक कारस्थानाचा भाग म्हणूनच तो आपल्या पुढे तेवढ्या तीव्रतेने येत नसावा, अशा प्रकारची परिस्थिती सध्या आहे. लोक इथं बोलले, प्रश्न सांगितले. त्यानंतरच्या काळात, त्यानंतर बी.डी. भालेकर शाळेच्या बद्दल सर तुम्ही बोललात. उत्पलने संपर्काचा सगळा अनुभव पण सांगितला. तुमचा जो बी.डी. भालेकरचा अनुभव आहे सर, तो आम्हाला खूप प्रेरणादायी वाटतो. आम्हाला वाटतं की अशा पद्धतीनं शाळा जगल्या पाहिजेत. फक्त मी भाषेच्या चळवळीतला असा कार्यकर्ता आहे की आम्ही आमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घातली आहे. त्यामुळे नंतर प्रॉब्लेम काय होईल, तुमची विश्रामगृहाच्या जागी ती शाळा येईल. पण आता जे 1000 लोक त्या आंदोलनात आहेत त्यांची मुलं नातवंड जर मराठीत जात नसतील ना तर त्या शाळेचं पुन्हा विश्रामगृह होण्याचा धोका आहे. त्यामुळे लोकांनी नुसती शाळा वाचवा म्हणून आंदोलन करून उपयोग नाही, वाचलेल्या शाळेमध्ये पुन्हा आपल्या मुलांना घातलं पण पाहिजे. कारण आपल्या समाजातल्या एका मोठ्या वर्गाने व्यासपीठावर मराठीचा फायदा घेऊन प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मराठी हद्दपार केल्यामुळे आज आमच्यासारख्या लोकांना रक्त ओकण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीला जो उपाय आहे, आपलं बोलणं आणि आपलं वागणं याच्यामधली भाषेच्या प्रश्नाबद्दलची विसंगती शून्यावर आणून ठेवणं, ह्याच्याशिवाय आपल्याला दुसरा काहीही उपाय नाही. त्याशिवाय मराठी शाळा टिकणार नाहीत. काही प्रश्न लोकांनी मांडलेत ते फक्त मी, बरेच लोक इथे आलेत. आता म्हात्रे सर आलेत, मगाशी मला वाटतं राजेंद्र प्रधान सर आले होते. अनेक लोकांकडे म्हणण्यासारखं, सांगण्यासारखं आहे. पण आमचा आत्तापर्यंतचा मराठी शाळेच्या किंवा मराठी भाषेच्या परिषदांचा अनुभव असा आहे की बरेचदा असं होतं की लोक व्यासपीठावरनं इतकं सांगत राहतात की ऐकणाऱ्या माणसांना नंतर काम करण्याची ऊर्जाच राहत नाही. त्यामुळे आपण एवढंही सांगता कामा नये की लोकांना ऐकणं हेच काम होऊन बसेल, प्रत्यक्ष दुसरं काही काम करावंसंच वाटणार नाही. इथे काही आमचे पत्रकार मित्र आलेत आणि मगाशी आनंदनं सांगितलं की माध्यमाचे मालक सध्याच्या पाशवी बहुमतवाल्या लोकांच्या मांडीवर जाऊन बसलेले असल्यामुळे आमचे जे पत्रकार मित्र आहेत, जे मराठी धार्जिणे आहेत, त्यांची काय पंचायत झाली आहे ती आम्हाला कळते. त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल विचार करताना मालकाचा वेगळा विचार करतो आणि पत्रकाराचा वेगळा विचार करतो. पत्रकार आमचा मित्र आहे, मालक गुजरातच्या माफियांच्या मांडीवर जाऊन बसला असेल तर त्याच्याबद्दल आम्ही वेगळं बोलू. आमच्या पत्रकार मित्राच्या बद्दल आमचं वेगळं म्हणणं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही त्याच्याशी खाजगीत भांडू. पण जाहीरपणाने पत्रकार मित्रांशी, मग अगदी तो ऑनलाईनवाला हे पाहाल तर चमत्कार होईल असं म्हणणारा असला तरीसुद्धा त्या ऑनलाईनवाल्याशी जाहीरपणे भांडायचं नाही. हा आमच्या कार्यकर्ता म्हणून स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आम्हाला त्यांच्याशी भांडायचं नाही, हे आमचे मित्र आहेत. मोठ्या शत्रूंशी भांडायचं तर आपल्या छोट्या मित्रांना सोबत घेणं हाच मार्ग आहे, हे आपल्या सगळ्यांच्या यथावकाश लक्षात येतच. नीरजने एक चांगला मुद्दा मांडला आहे
की COEPमध्ये म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे पुण्यात आहे त्याच्यामध्ये 2025मध्ये जी मराठीतनं पहिली इंजिनिअरिंगची तुकडी झाली 2025ला, त्यातल्या 75% विद्यार्थ्यांचं कॅम्पस सिलेक्शन झालं आहे. याचा अर्थ मराठीमधनं मुलं जर शिकली तर ती बेकार राहतील. हा जो प्रॉपगँडा आहे, हा जो प्रचार आहे, हा गोबेल्स प्रॉपगँडा आहे. गोबेल्सचा प्रॉपगँडा फक्त रेशीम बागेतनं होतो असं नाही. गोबेल्सचा प्रॉपगँडा हा मराठीच्या विरोधात इंग्रजीच्या बाजूनं सुद्धा होऊ शकतो. त्याचंही आपण भान ठेवलं पाहिजे. नागरी निवाराची जी शाळा आहे त्याच्याबद्दल अविनाश संखे सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये नागरी निवाराची जी शाळा आहे, मला नागरी निवाराच्या प्रकल्पाबद्दल तुम्हाला वेगळं सांगायला नको. मृणालताई आणि पबा सामंतांनी केलेला महाराष्ट्रातला एक तो अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्या शाळेला अनुदान मिळण्याच्यासाठीचं हे पत्र आहे. आणि मला महत्त्वाची गोष्ट काय वाटते की आज आम्ही काम करणारे लोक, आमच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची ताकद सत्ता नाही आहे, पण यांच्यापर्यंत प्रश्न पोचला तर तो दखलपात्र होईल असं समाजातल्या लोकांना वाटणं ही आमच्या काम करण्याला पावती आहे असं मी मानतो. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. सगळ्यात गमतीची बाब अशी आहे, इथे कपिल पाटलांचे माजी मित्र आहेत जालिंदर सरोदे, मग त्यांना कळेल त्याचं कॉन्टेक्स्ट काय आहे ते. तर मला कपिल पाटलांच्या सहीचं पण पत्र आलं आहे. माझ्या नाबेची माझ्याकडे ते पत्र आले, त्याही मला नाही आहे, शिक्षणाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र. म्हणजे आत्तापर्यंत मराठी शाळांचे प्रश्न कपिल पाटलांनी सोडवावं असं अपेक्षित होतं. आता ते प्रश्न आपण सोडवावं असं कपिल पाटलांना अपेक्षित आहे. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्याहीपेक्षा गमतीशीर गोष्ट मी तुम्हाला सांगतो की भांडूपच्या एका शाळेच्या संबंधातला टँक रोडवरच्या महापालिकेच्या शाळेचा प्रश्न आहे. आणि त्या शाळेसाठी परेश विचारे, प्रकाश मोहिते, शिवशंकर कुरवाल, निर्मलाताई भाबड आणि जयश्रीताई चौधरी यांनी सहाय्यक आयुक्त S विभाग यांना त्या शाळेच्या संबंधातलं जे पत्र दिलेलं आहे त्या पत्राची परत त्यांनी कालपासून पाठपुरावा करत होते की हे पत्र आपण घ्यावं आणि या पत्राचा पाठपुरावा करावा. हे चांगले मराठी लोक आहेत, काम करणारे लोक आहेत. हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक आहेत आणि त्यांना आम्ही मदत आमच्या पातळीवर आमची जी काही मर्यादा आहे ती करू. हे मी तुम्हाला का सांगतो, ज्या मराठीवादी पक्षांनी आपल्याला मदत करावी म्हणून आपण 60 वर्ष आभाळाकडे डोळे ठेवून बसलो आहोत, त्यांनाच आपल्या मदतीची गरज निर्माण झालेली आहे. इतकी परिस्थिती बदललेली आहे. हे मी तुमच्या एक नम्रपणे निदर्शनास आणतो. दराडे सरांनी मगाशी त्यांच्या बोलण्यात राहून गेलेला एक मुद्दा इथे मांडला होता की 100पेक्षा अधिक ठिकाणी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने भाडेपट्ट्यावर जागा घेतल्या होत्या. त्या सहजासहजी परत करता येत नाही, पण गपचूप त्या मूळ मालकाला परत करण्यात आलेल्या आहेत आणि हा विषय आंदोलनामध्ये घ्यावा. आता हे जेव्हा गपचूप होतं तेव्हा या गुपचूप होणाऱ्या कारस्थानामध्ये खूप लाभार्थी असतात आणि त्या लाभार्थ्यांचं जो सिक्रेट अलायन्स आहे तो उघड करणं हा आपल्या भाषिक सांस्कृतिक जबाबदारीचाच भाग आहे असं मी मानतो. दराडे सर, ह्या बाबतीत तुम्ही घ्याल त्या पुढाकारामध्ये आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत. नागरी निवाराच्या शाळेचा मगाशी मी तुम्हाला तिथे उल्लेख केला. एक मुद्दा नीरजने मांडला इथे, नीरज पंडितने, की सरकारी जमिनी मराठी माध्यमाच्या शाळेसाठी ज्या मिळाल्यात तिथे संस्थाचालक इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारून तिथे स्वतःच्या लाभाचं काम करत आहेत आणि त्यासाठी त्यांना विरोध केला पाहिजे. आता याच्याबद्दलचं माझं मांडण्या अगोदर संस्थाचालकांचं काय साधारण युक्तिवाद आहेत ते मी तुम्हाला सांगतो. जे संस्थाचालक जुन्या पिढीतले काहीतरी सोशल कमिटमेंट असलेले होते, त्यांचे मुलगे, त्यांच्या मुली, त्यांच्या सुना आणि त्यांचे जावई यातले बहुतांश लोक धंदेवाईक आहेत. त्यांनी दुकानं टाकलेली आहेत आणि त्यांना असं वाटतं की जसा साखर कारखाना आणि दारूची फॅक्टरी आपल्या बापजाद्यांनी काढली की आपण फक्त नफा मिळवायचा असतो, तसा शिक्षणातनं पण फक्त नफा मिळवायचा असतो. त्यामुळे बरेच संस्थाचालकांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले लोक असं म्हणतात, आम्हाला खरं चालवायची आहे मराठी शाळा पण कोण येतच नाही. कसं येईल तुमच्या मराठी शाळेत? 7वी 8वीच्या मुलींना
पाळीच्या दिवसामध्ये जर नीट टॉयलेट तुम्ही उपलब्ध करून दिलं नाही, ती शाळा मराठी माध्यमाची असेल तर तिथं मुलं येणार नाहीत. पण तीच शाळा तुम्ही इथं जाऊन बघा, छबिलदासची शाळा दादरमधली जर तुम्ही पाहिलीत, जोपर्यंत मराठी माध्यमाची होती तोपर्यंत ते लाकडी जिने रामसे बंधूच्या सिनेमासारखे होते. आता ती ICSE बोर्डाची शाळा झाली आहे, चकचकीत शाळा झाली आहे. म्हणजे संस्था चालक ही इतकी भामटी जमात आहे, काही सन्माननीय अपवाद वगळता, की त्यांना वाटतं की गरिबांच्या मुलांनी या शाळांकडे फिरकू नये, धनदांडग्यांच्या मुलांनी भरपूर पैसे देऊन फिरकावं. आमचं म्हणणं आहे, तुम्हाला धंदा करायचा आहे ना, शाळेचं ते जुनं फुकटात मिळालेलं रिझर्वेशन अजिबात वापरू नका. इंग्लिश माध्यमाच्या शाळेसाठी बाजारात जो दर आहे त्या दराने शाळेची जमीन पुन्हा विकत घ्या आणि मग तुम्हाला काय धंदा करायचा तो करा. तुम्ही चॅरिटीच्या लेवलला ऑलमोस्ट फुकटात मराठी माध्यमाच्या शाळेसाठी मिळालेला प्लॉट तुम्ही घेणार, तिथं तुम्ही ICSEच्या शाळा काढणार, तिथे तुम्ही आसाराम बापूंपासून सत्संगवाल्या सगळ्या लोकांना शाळा वापरायला देणार आणि शाळेचं रूपांतर जय श्रीरामवाल्यांमध्ये करणार. शाळा ही सेक्युलर इन्स्टिट्यूशन आहे, शाळा ही धर्मनिरपेक्ष जागा आहे. जे कुणी महानगरपालिकेच्या जागा किंवा स्वतःच्या खाजगी अनुदानित जागा, अनुदान तरी कोण देतं तुम्हाला? सरकार देतं. अजून तरी या देशातलं सरकार धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्यक्षात त्यांचा इलेक्टेड व्यवहार काही असला तरी कागदोपत्री ते धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे या प्रकारची लबाडी संस्था चालक करत असतील आणि ते मराठी असतील तरी त्यांना विरोध केला पाहिजे. दरवेळेला लोढालाच विरोध केला पाहिजे असा नाही. आपला मराठी आडनावाचा लोढा सुद्धा तितकाच बदमाश असतो. तो लोढा जास्त बदमाश आहे कारण त्याच्याकडे प्रमोद महाजनचा पैसा आहे. आपला लोढाकडे दुसऱ्या कोणाचा तरी पैसा आहे, तोही बदमाशच आहे. भांडताना लोढा ही वृत्ती आहे, ते आडनाव नाही आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने भांडलं पाहिजे. आता हे सगळं आपण ऐकलं. आम्ही माहीमच्या शाळेपासून ही सगळी सुरुवात केली. प्रणालीताई आणि गिरीश राऊतांनी माहीमच्या शाळेसाठी एक आंदोलन केलं. 10 महिने त्यांनी जी माहिती महापालिकेला मागितली आणि महापालिकेने त्यांना दिली नाही, ती आम्हाला पेपरात महानगरपालिकेची बदनामी झाल्यावर 10 मिनिटात मिळालेली आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या त्या अधिकारी मला आणि चिन्मयी सुमित यांना ती कागदपत्र अशा पद्धतीनं ऑफर करत होत्या जणू काही ही आमची वडिलोपार्जित कागदपत्र आहे. या पद्धतीनं त्याने आम्हाला कागदपत्र दाखवलेली आहे. पण त्या अशा रुसून बसलेली नणंदबाई असते की नाही, तसं यांच्याकडे बघत होत्या की ह्यांना द्यायचं नाही. दीपक पवारला चालेल, चिन्मयी सुमितला देऊन चालेल, पण प्रणाली राऊतला द्यायचं नाही कारण त्या बाईसारख्या RTI टाकतात. माझं असं म्हणणं आहे की हा प्रश्न दीपक पवार, चिन्मयी सुमित यांच्यापर्यंत जाताच कामा नये. स्थानिक पातळीवर जे लोक काम करतायत त्यांना तुम्ही 10 महिने रडवता, त्यांना तुम्ही थकवता. आणि याचा अर्थ असा आहे, आम्ही गगराणीनं भेटलोय, आम्ही अमित सेनींना भेटलोय. महानगरपालिका किंवा सरकारच्या यंत्रणा ऑपरेट कशा करतात? आम्ही त्यांना मराठी शाळांच्या पालक संमेलनाचा प्रस्ताव दिलाय. त्याच्यासाठी त्यांनी आम्हाला पटकन 8 दिवसामध्ये फोन केलाय त्यांच्याकडनं, आपण भेटूया. म्हणजे एकदा काम करणाऱ्या लोकांना गप्पा आणि रचनात्मक कामात गुंतवून ठेवलं की मग ते आंदोलनाचे कार्यक्रम निसरडे करतात. अशा प्रकारचा यांचा हेतू आहे. पण आम्ही त्यांचे बाप आहोत. आम्ही आंदोलनाचा कार्यक्रम त्याच पद्धतीनं करू आणि रचनात्मक कार्यक्रम करत राहू. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी दोन्ही एका वेळेला करून दाखवावं. त्यांना जर चालत असेल की सकाळी आमच्याशी भांडायचं आहे आणि दुपारी पालक संमेलनाची चर्चा आनंद भंडारेबरोबर करायची आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही करताय ती लबाडी आम्ही थांबवणार नाही. आता काय प्रकारचं आंदोलन करायचं ह्याच्यावर आपण शेवटी येऊया. आता असं आहे की अशा प्रकारची सभा आम्ही बोलावली, 200-250 माणसं गोळा झाली. आणि मगाशी चिन्मयीताई म्हणल्या तसं 2 भाऊ नसताना सुद्धा लोक येत आहेत. याचा अर्थ 2 भावांच्या शिवाय मराठीचं चालू शकतं किंवा कदाचित 2 भावांच्या शिवायच मराठीचं बरं चालण्याची शक्यता आहे. आता असं आहे की हे जे तुम्ही आता तुमचा जो प्रतिसाद आहे ना, हा
हा कसा आहे की माणसाला जमिनीपासून 4 बोटं वर नेणारा आहे. आणि जर 20 वर्ष आम्ही अनुल्लेखाने मारले गेलेल्या परिस्थितीत नसतो ना, तर माझा एकदम गुणरत्न सदावर्तीच झाला असता. त्यामुळे पण मला हे कळतं की हे जे आहे ना, हे काय आहे मी तुम्हाला सांगतो की लोकांना हे बरं वाटतं आहे. लोकांना असं वाटतंय कोणतरी करतंय, ह्या बाई अभिनेत्री आहेत, पण ह्या असं कसं काय करतात. खरं तर त्यांनी वर्षा बंगल्यावर चहा पाण्याला गेलं पाहिजे, पण ते न करता ह्या कशा काय आंदोलन करतात. हा प्राध्यापक आहे, ह्याला अजून काढून कसं टाकलं नाही. म्हणजे हे सदिच्छेनं आहे का अपेक्षेनं आहे हे मला कळत नाही. तर आता प्रश्न असा आहे की तुम्ही 200 लोक इथे आलात, 29 जूनला आलात, 7 जुलैला आलात, मध्ये जिल्ह्याच्या पातळीवर आलात. रस्त्यावरचं आंदोलन आणि 4 भिंतीतलं आंदोलन ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आम्हाला असं दिसतं, आम्ही गगराणींशी बोललो, गगराणी असं म्हणले ती शाळा जर पडली तर त्याची जबाबदारी तू आणि चिन्मयी घेणार का. त्याच्यावर माझं त्यांना उत्तर आहे, म्हणजे त्यांनी जर डिसअपिअरिंग मेसेजेस ऑन केलं नसेल तर अजूनही त्यांच्या मेसेजवर, त्यांच्या फोनवर तो मेसेज असेल. मी त्यांना असं म्हटलं की जर ही शाळा पडली नाही आणि तिथल्या मुलांची लांब जाण्यामुळं आयुष्य उद्ध्वस्त झाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का. त्याच्यावर त्यांचं उत्तर नाही आहे. आम्ही अमित सैनींना भेटलो आहे, ते स्वतः असं म्हणले की माझ्या मुलांना पंजाबी यायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे पंजाबातनं इथं आलेल्या माणसाला आपल्या मुलाला पंजाबी यावं असं वाटतं, पण महाराष्ट्रामध्ये मराठीतनं UPSC झालेल्या माणसाला मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त असताना मराठी शाळा टिकवावीशी वाटत नाही. हे आपलं मराठीपणा आहे. आणि गगराणी असं जाहीर भाषणात म्हणाले, ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांचंच मराठीवर प्रेम आहे. मी त्यांना नम्रतेनं सांगू इच्छितो की त्यांच्यापेक्षा कदाचित माझं इंग्रजी बरं आहे, अधिक बरं आहे. मी मास्तरकी केली आहे 25-30 वर्ष, पण इंग्रजी चांगलं येणं हे नववसाहतवादी अभिमानाचंच लक्षण आहे. मला मराठी चांगलं येतं हाच अभिमानाचा विषय असला पाहिजे. मी मराठीतनं दर्जेदार विचार करू शकतो आणि मराठीतनं अभिजात म्हणणं मांडू शकतो. हाच इंग्रजी माझी भाषाच नाही आहे ना. इंग्रजी कोणाची तरी भाषा आहे, कुठल्या तरी भौगोलिक आणि ऐतिहासिक अपघातानं ती माझ्यापर्यंत आली आहे आणि अंगाला चिकटली आहे गोचिड्यासारखी. ह्याच्यापेक्षा काही त्या भाषेचं मोल नाही. पण असं सत्तेतले लोक कधी म्हणतात. आता हे प्रशासनातले लोक आहेत, विधिमंडळात लोकांनी प्रश्न विचारले. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज आपण भेटलो, आम्हाला असं वाटतं की महानगरपालिकेवर या प्रश्नासाठी, माहीमच्या शाळेसाठी नाही, मुंबईतल्या सर्व शाळांच्या, मराठी माध्यमाच्या सर्व शाळांबद्दल स्थितीदर्शक अहवाल महानगरपालिकेनं तयार करावा आणि मराठी माध्यमाच्या शाळांच्या पाडकामामध्ये धोकादायक ठरवण्यामध्ये जे सिंडिकेट ऑपरेट करतंय, महानगरपालिकेनं चटकन एक PROची नोट पाठवली की आमची बदनामी होते. अरे बदनामी व्हायला तुमची मुळातच इमेज इतकी भंगार आहे, तुमची काय बदनामी करणार आम्ही. प्रभाग पातळीपासून वरपर्यंत सडलेले लोक तुमच्याकडे भरलेले आहेत. तुम्ही बिल्डिंग पाडली की लोकांना कसं वाटतं की इथे माफिया येणार आहेत. तुम्ही कुठली माहीमच्या शाळेपासून, कापड बाजारच्या शाळेपासून, कुलाब्याच्या शाळेपासून सगळीकडे तुम्ही इमारत पाडल्यावर लोकांना 500 कोटी 600 कोटी कसे दिसतात. आमच्या बाप जन्मात आम्ही कोटीची रक्कम पाहिलेली नाही आहे. आम्हाला 500 कोटी 600 कोटी तुमच्या संभाव्य पापाच्या कल्पनेमुळे दिसतात. हे जर संभाव्य पापाच्या कल्पनेमुळे दिसतात तर तुम्ही लबाड नाही आहात हे तुमच्या कृतीतनं दिसू द्या ना. आणि हे जर तुमच्या कृतीतनं दिसायला पाहिजे असेल तर 2 गोष्टी मला वाटतं मागायला पाहिजेत आपण. एक, शाळेच्या जागी फक्त शाळा व्हायला पाहिजे. शाळेच्या जागी व्यावसायिक गाळे नाहीत, शाळेच्या जागी निवासी गाळे नाहीत. कितीही मोह झाला तुम्हाला, 5 मजल्याच्या जागी तुम्ही 10 मजल्याची शाळा करा, वर्गखोल्या वाढवा, शाळेमध्ये इतर सोयी वाढवा. पण जसं तुम्ही मुंबई पुणे हायवे त्या म्हैसकरला अलॉट करून टाकला आणि आता त्याच्या बापाचाच तो झालेला आहे, तसं महानगरपालिकेच्या शाळांचं, विशेषतः मराठी शाळांचं करायचं नाही. त्या शाळा महापालिकेकडे 800 कोटी आहे,
त्या मगाशी ताई म्हणल्या बघा, संगीता ताई, त्याचं एक उत्तम वाक्य राज ठाकरेंनी मध्यंतरी वापरलं होतं की मुंबईतल्या रस्त्यांचं डान्सबारीकरण केलेलं आहे यांनी सुशोभीकरणाच्या नावाखाली. त्या सुशोभीकरणासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि शाळा बांधायला पैसा नाही, म्हणजे लाज नावाची जर काही गोष्ट असेल तर तुम्ही ती कोळून प्यायलेले आहात. मोरी रोडची शाळा 4 वर्ष तुम्ही बांधत नाही आणि मग आत्ता आम्ही महानगरपालिकेमधल्या डुंबरेबाईंच्या ऑफिसमध्ये न्यू माहीम स्कूल पाडल्यानंतर काय करायचं आहे याचा 10 मजल्याचा आराखडा ब्लूप्रिंट त्यांच्याकडे पाहिली. शाळा पडलेली नाही. शाळा पाडली जाण्याच्या निर्णयाच्या अगोदर तुमच्याकडे ब्लूप्रिंट तयार असते. याचा अर्थ काय आहे की तुम्हाला खात्रीच आहे की कोणी काही तुमचं वाकडं करू शकणार नाही. तुमच्या दुर्दैवाने स्थानिक पातळीवर प्रणाली राऊत तुम्हाला नडल्या, आम्ही त्याच्यात सहभागी झालो. मोरी रोडची शाळा एवढी भाग्यवान नसल्यामुळे तेव्हा फार घडलं नाही. तर आत्ता मुंबईतल्या मराठी माध्यमाच्या शाळांच्या बद्दलचा स्थितीदर्शक अहवाल महापालिकेनं करावा. शाळेच्या जागी शाळा बांधाव्यात. SSC बोर्डाच्या शाळा आदित्य ठाकरेंच्या कृपेनं ज्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर झालं आहे हे मी सांगितलं लोकांना. मला बरेच लोक म्हणतात की तुझ्यामुळे 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत. मी तुम्हाला अत्यंत नम्रतेने सांगतो, हा आमचा हेतू नव्हता. आमच्या आंदोलनाचा तो हेतू नाही. 2 भाऊ चुलते पुतळे एकत्र आणणं अशा प्रकारच्या भाऊबिंदकीच्या मिशनवर आम्ही नाही आहोत. हे दोघे एकत्र येवोत अथवा न येवोत, आल्यावर ते मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र याचं काम करतात की नाही हा आमच्या दृष्टीनं महत्त्वाचा मुद्दा आहे. जर लोक एकत्र आले आणि नंतर पण तोडपाणीच करत राहिले तर ह्यांच्या एकत्र येण्याचा आम्हाला काय उपयोग आहे. जर ते एकत्र आले आणि तरी मराठी शाळा पडतच राहिल्या आणि हे लोक जाहीर सभांमधनं सांगत राहिले आमची मुलं बॉम्बे स्कॉटिशमध्ये गेल्यानं काय फरक पडतो, ते बाहेर मराठी बोलतात ना, म्हणजे ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याचा तुम्हाला माज वाटत असेल तर सर्वसाधारण मराठी समाजापुढे आपण काय उदाहरण ठेवणार आहोत. तर या भावनेतनं मी तुम्हाला सांगतो की आपल्याला हे सगळं आंदोलन उभं करायचं तर राजकीय पक्ष येणार नाहीत. मी तुम्हाला सांगतो हे अराजकीय आंदोलन नाही. भाषेचं कुठलंही आंदोलन अराजकीय असत नाही. जे लोक म्हणतात की आम्ही अराजकीय आहोत ना, ते एकतर मूर्ख आहेत किंवा लबाड आहेत. आमचं आंदोलन कोर राजकीय आहे. पण कोर राजकीय आहे म्हणजे विशिष्ट राजकीय पक्षाच्या वळचणीला बांधलेलं आंदोलन नाही. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांचं या आंदोलनात स्वागत आहे, पण अजेंडा आम्ही ठरवणार आहोत. आणि तो अजेंडा काय आहे? शाळा हा अजेंडा आहे, भाषा हा अजेंडा आहे, मराठी माणसाचं हित हा अजेंडा आहे. त्याच्यात मध्येच एखादा जैन घुसडायचा, मध्येच एखादा निरूपम घुसडायचा, अशा प्रकारच्या लबाडीला ह्या आंदोलनामध्ये स्थान नाही. आणि त्यामुळे मराठी माणसांनी जरी मराठी शाळा बुडवल्या तरी त्यालाही तितकेच रट्टे पडले पाहिजेत जेवढे लोढाला पडतात. त्याच्यामध्ये मराठी आणि अमराठी अशा प्रकारचा भेदभाव करायचा नाहीये. शाळांचं खाजगीकरण 4 डिसेंबरला एक सभा झाली आहे, एक बैठक झाली आहे जांभेकरबाईंकडे. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या काही शाळा प्रायोगिक तत्वावर अनुदानित मराठी शाळांकडे दिल्या जाणार आहेत. हे काय आहे? महापालिकेला आता शाळा चालवणं नको झालंय. महापालिकेला वाटतंय की चालवल्या की लोक टीका करतात, चांगली तर त्यांना चालवायची नाहीये आणि मग बंद कोणी करायची, तर हे पाप आपल्या गळ्यात नको. ते एखाद्या खाजगी संस्थेनं केलं तर त्या टॉवरमध्ये सरकारच्या स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्याला गेला बाजार एखादा 2 BHK तरी सुटू शकेल आणि तो 2 BHK सुटण्यासाठी पाप पण आपल्या अंगावर घ्यावं लागणार नाही, अशी ही कुत्ता जाणे चमडा जाणे अशा प्रकारची भूमिका आहे. हे जे धोरण आहे याही धोरणाला आपल्याला विरोध करायचा आहे. आणि शाळेची डागडुजी जेव्हा होते, पाडकाम होतं, त्यावेळेला मगाशी उत्पल म्हणला तसं पालकांना अजिबात विश्वासात घेतलं जात नाही. त्या माहीमच्या शाळेतल्या एका मुस्लिम आईशी आम्ही बोललो. ते बाई असं म्हणल्या, सरकार काय सांगतं, आम्ही मराठीत बोललं पाहिजे. मी माझ्या मुलीला मराठी माध्यमात घातलंय तर तुम्ही मराठी माध्यमाची शाळा का देत नाही?
म्हणजे रस्त्यावर मराठीतनं कोण दुकानदार बोलत नाही म्हणून त्याच्या कानफाटात मारण्यापेक्षा ज्यांची मुलं मराठी माध्यमात जात आहेत त्या मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना मराठी शाळा उपलब्ध करून देणं हे जास्त प्रगल्भतेचं लक्षण आहे. आणि हे जर लोक करत नसतील तर ती गंभीर बाब आहे. RTचा उल्लेख, आता इथे विजयाताई आहेत, शिक्षण हक्क कायद्याच्याबद्दल त्यांनी दीर्घकाळ काम केलं आहे. पण शिक्षण हक्क कायदा आला त्यावेळेलाच आमच्या समाजवादी मित्रांना आम्ही भाषेच्या चळवळीतले कार्यकर्ते हे सांगत होतो, तेव्हा त्यांना पटलं नाही. आम्ही सांगत होतो की RT कायद्याचा एक अनइंटेन्शनल कोलॅटरल डॅमेज असा होणार आहे की लोक 1 किलोमीटरच्या परिसरातली इंग्लिश शाळाच मागणार आहेत, अजिबात मराठी शाळा मागणार नाहीत. आणि ती मुलं जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातील तेव्हा त्या 25% मुलांच्या अनुदानाची सोय आज ना उद्या सरकारला करावी लागणार आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मागल्या दाराने अनुदान मिळण्याची सोय RTतनं निर्माण होते, कारण लोकांना प्रादेशिक भाषेतल्या शाळा नको आहेत. आता याचा अर्थ वंचितांच्या मुलांनी इंग्रजी शिकूच नये का? अशा प्रकारचा युक्तिवाद करत आपण आयुष्य काढू शकतो. पण माझी या बाबतीतली भूमिका कार्यनाश झाला तरी चालेल पण चर्चा चालू राहिली पाहिजे अशी नाही. अजिबात कार्यनाश होता कामा नये, चर्चाही व्हायला पाहिजे. पण अंतिमतः मराठी समाजाच्या व्यापक हिताचं जे आहे ते घडलं पाहिजे ही आहे. त्यामुळे RT जर म्हणत असेल की 1 किलोमीटरच्या आतमध्ये मुलांना शाळा मिळाली पाहिजे तर 1 किलोमीटरच्या आतमधली मराठी माध्यमाची शाळा मिळेल का यासाठीचा प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे. यासाठी आपण आंदोलन करायचं असं म्हणतो.